हॅलो, तुम्हाला माहिती आहे की मी सध्या घरीच आहे. तर खूप बोर होत होतं मला आणि बाहेरचं वेदर तर इतकं सुंदर झालं होतं. पण सर्वीकडे पाऊस पडतोय, पण नाशिकमध्ये नाही पडत आहे, माहीत नाही का बरं? आणि रात्रीचं जेवण मला बनवायचं होतं, सो मी बनवणार होती डाळ-भाटी. कारण की मी खूप दिवसापासून Instaला मला सारखं तेच येत होतं. तर मी पण आज ठरवलं की मी पण बनवणार. पण सर्वात पहिले मी इथे डाळ भिजवून ठेवली होती. तिला मी कुकरमध्ये टाकलं. त्यात मिरची, हळद, लसूण टाकून, पाणी टाकून आणि थोडंसं मीठ पण टाकलं होतं मी आणि त्याला गॅसवर टाकून ठेवलं. त्यानंतर भाटीसाठी आपण पीठ मळून घेऊ. तर रवा पण असेल तर तुम्ही तो पण टाका. माझ्याकडे अवेलेबल नव्हता, सो मी नाही टाकला. त्याच्यामध्ये अजवाईन, हळद, तेल, मीठ ह्या सर्व वस्तू आणि हां, जिरं पण टाका. ते टाकून थोडंसं मिक्स करा आणि त्यानंतर पाणी टाकून त्याचा थोडासा असा एकदम मऊसर डो नाही करायचं, एकदम कडक. त्यानंतर डाळीला फोडणी द्यायची होती. त्याच्यासाठी लसूण, कांदा जे बेसिक असतं सर्व तेच केलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सर्व टाकून, मसाला टाकून, सर्व जे पण असेल तुमच्याकडे अवेलेबल ते टाकून इथे डाळ रेडी केली. आणि आता पाटीसाठी आपल्याकडे चूल तर आहे नाही आणि गॅसवर एवढं सर्व आपल्याला त्याला करणं शक्य नाही आहे, म्हणून मी याला स्टीम करून फ्राय करणार आहे. तर सर्वात पहिले त्याची आपण पोळी लाटून घेतली. त्याच्यानंतर थोडंसं त्याच्यावर तेल टाकलं, थोडं पीठ आणि त्याला असं काही रोल करून घेतलं. हे मी का केलं हे तुम्हाला मी पुढं सांगते. एका साईडला डाळ पण रेडी झाली होती. स्टीमर नाही आहे, सो इडलीचं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये मम्मी या सर्वाला स्टीम करणार आहे. ते स्टीम करायला ठेवलं आणि त्याच्यावर एक काहीतरी जडसर भांडं ठेवा, कारण की त्याचा वाफ बाहेर नको यायला म्हणून. आणि 10-15 मिनटानंतर दुसऱ्या साईडने त्याला टर्न आउट करा. आणि आता मी तुम्हाला सांगते की मी ते रोल का केलं होतं. त्याला मी कट करून दाखवते. त्याचे असे लेयर्स पडतात एकदम छान, म्हणजे बाहेरून ते क्रिस्पी होतात आणि आतून असे मऊसरच असतात. आणि त्याच्या लेअर बघा किती छान आहे. जेव्हा आपण त्याला फ्राय करू तर त्याचे अजून त्या लेयर्स आहेत त्या अशा बाहेर येऊन जातील. हे बघा असे काही. आणि आता ही रेडी झाली. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. बाय.